नालासोपारा येथे झालेल्या जाहीर सभेत मंत्री नितेश राणे यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून जोरदार प्रहार केला। हिंदूंमध्ये आपापसात भांडणे लावून हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत या प्रकारांबाबत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केले। नालासोपारा तसेच वसई विरार परिसरात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत असल्याचं सांगत गेल्याच आठवड्यातील एका प्रकरणाचा उल्लेख नितेश राणे यांनी यावेळी केला। हिंदू नाव सांगून तरुणीला फसवण्यात आले, नंतर नाव बदलून खरे नाव अब्दुल असल्याचं सांगितलं गेलं। तसेच त्या तरुणीच्या नावाचा रेड कार्ड सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। यावेळी नितेश राणे म्हणाले की विकास निश्चितच होणार आहे, कारण केंद्र आणि राज्यात भाजपाचीच सत्ता आहे। आमदार आणि मंत्रीही भाजपाचेच आहेत, मात्र केवळ विकास नाही तर नागरिकांची आणि महिलांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आपण कुठल्या परिसरात राहतो, फिरताना सुरक्षित आहोत की नाही याचा विचार हिंदू म्हणून करायला हवा, असे त्यांनी सांगितले। हिंदुत्ववादी विचारांचे भक्कम शिलेदार निवडून देणे गरजेचे असल्याचं सांगत नितेश राणे यांनी वसई विरार आणि नालासोपारा परिसरात भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं। 15 तारखेला मतदान करताना जय श्रीराम जय बजरंगबलीचा जयघोष करत कमळाच्या चिन्हावर मतदान करा, जेणेकरून 4ही उमेदवार महापालिकेत जातील, असे आवाहन त्यांनी या सभेत केले। द पोलीस न्यूज ब्युरो, नालासोपारा।